नमस्कार सर्वांना। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्राच्या दक्षिणेला बघा गोवा या राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे? बघा, महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा या राज्याबरोबर कोणत्या एका जिल्ह्याची सरहद आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। या ठिकाणी महाराष्ट्राच्या बघा दक्षिणेला गोवा या राज्याबरोबर बघा सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सरहद आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, ॲडम स्मिथ। बघा, यांना बघा अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विशिष्ट बघा असा आधार क्रमांक हा खालीलपैकी किती अंकी असतो? बघा, आधार क्रमांक हा एकूण किती अंकी असतो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर आधार क्रमांक हा एकूण 12 अंकी असतो। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आमदाराचे बघा विशेष अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत? बघा, आमदाराचे बघा विशेष अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये बघा कलम 194 मध्ये बघा आमदाराचे विशेष अधिकार नमूद करण्यात आलेले आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या तिजोरीमध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे सर्वाधिक कर बघा भारताच्या तिजोरीमध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे सर्वाधिक कर भरते? बघा, सर्वाधिक कर भरणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प हा संसदेमध्ये सादर करण्या बघा केंद्रीय अर्थसंकल्प खालीलपैकी कोणत्या कलमानुसार सादर केला जातो? केंद्रीय अर्थसंकल्प बघा कलम 112 नुसार बघा केंद्रीय अर्थसंकल्प हा या ठिकाणी सादर हा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वयंचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो? बघा, स्वयंचलित बघा वाहनामधून या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईड या ठिकाणी हा वायू बाहेर पडतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी अंतर्गत शांततेच्या कारणावरून बघा भारतामध्ये सर्वात प्रथम आणीबाणी पुकारण्यात खालीलपैकी कोणत्या वर्षी पुकारण्यात आली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, सन 1975 बघा या वर्षी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा आणीबाणी पुकारण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा, ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, बघा ओणम हा सण बघा प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजा केळकर वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राजा केळकर बघा हे वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, पुणे या ठिकाणी बघा राजा केळकर वस्तुसंग्रहालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाघांसाठी बघा राखीव असलेलं इंद्रावती बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, इंद्रावती बघा हे अभयारण्य छत्तीसगड या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेचं खालीलपैकी कोणतं क्षेत्र होय? बघा, सेवा क्षेत्र म्हणजे बघा अर्थव्यवस्थे या ठिकाणी तृतीय क्षेत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे? बघा, जगामधलं सर्वात मोठे बेट म्हणजे ग्रीनलँड हे जगामधलं सर्वात मोठे बेट आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस म्हणजे 21 जून हा बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र पठार हे खालीलपैकी कोणत्या खडकापासून बघा महाराष्ट्र पठार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे? बघा, महाराष्ट्र पठार बघा हे प्रामुख्याने बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक बघा रघुराम राजन द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये अति पूर्वेकडील बघा सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडील सीमा भागामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा, इंद्रावती नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 19 बघा, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महर्षी कर्वे यांनी बघा ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ यांची स्थापनाही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुष्काळावरील बघा प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित? बघा, खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित आहेत? खतफोडीचे बंड बघा, या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता रोग हा हवेमार्फत पसरणारा रोग आहे? खालीलपैकी कोणता रोग हा हवेमार्फत पसरणारा रोग आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोवर या ठिकाणी हवेमार्फत पसरणारा या ठिकाणी रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, हायड्रोजन पेरॉक्साईड हा शीतपेयामध्ये या ठिकाणी प्रमुख घटक असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य आहेत? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य आहेत? बघा, विदर्भामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा खारफुटी वनाचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा, भारतामध्ये बघा सर्वात जास्त बघा खारफुटीची वने बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, केरळ या राज्यामध्ये बघा सर्वात जास्त खारफुटीची वने आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, गुसाडी हे पुढीलपैकी कोणत्या एका राज्याचं लोकप्रिय नृत्य आहे? गुसाडी बघा, गुसाडी बघा लोकप्रिय नृत्य बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, तेलंगणा बघा या राज्याचे या ठिकाणी गुसाडी या ठिकाणी लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, पोक्सो हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे? पोक्सो हा कायदा कशा संबंधीचा कायदा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण या ठिकाणी यांच्या संबंधी ठिकाणी कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सीमारेषा खालीलपैकी भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील बघा सीमारेषा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारत आणि पाकिस्तान बघा रॅड क्लिफ सीमारेषा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा, पिरॅमिडचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला बघा पिरॅमिडचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले? पिरॅमिडचा देश बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, इजिप्त बघा या देशाला पिरॅमिडचा देश असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक बघा, व्हाईट हाऊस हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बघा व्हाईट हाऊस हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, वॉशिंग्टन बघा या शहरामध्ये व्हाईट हाऊस आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्याचे बघा प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचायला खालीलपैकी किती मिनिटे वेळ लागतो? बघा, सूर्याचे बघा प्रकाश किरण बघा पृथ्वीवर बघा पोहोचण्यासाठी या ठिकाणी 8 मिनिटे या ठिकाणी वेळ लागतो. प्रश्न क्रमांक, गंगा नदीचं उगमस्थान खालीलपैकी गंगा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणतं आहे? बघा, गंगोत्री उत्तराखंड या राज्यामध्ये बघा गंगा नदीचे या ठिकाणी उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक बघा, तानसा बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तानसा हे धरण बघा तानसा बघा हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ॲनी बेझंट खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा, ॲनी बेझंट बघा सन 1917 या वर्षी बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या. प्रश्न क्रमांक बघा, ओरस बुद्रुक बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय? ओरस बुद्रुक बघा हे ठिकाण कोणत्या एका जिल्ह्याचं या ठिकाणी मुख्यालय? ओरस बुद्रुक हे ठिकाण बघा ओरस बुद्रुक बघा हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे या ठिकाणी मुख्यालय आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखतात? कोकणचे गांधी, तर आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक, यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? यवतमाळ हा जिल्हा, बघा यवतमाळ हा जिल्हा बघा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक, मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा महाराष्ट्राची बघा सांस्कृतिक राजधानी पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. प्रश्न क्रमांक, माळढोक बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? माळढोक बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा माळढोक बघा हे पक्षी अभयारण्य या ठिकाणी सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी या नदीची खालीलपैकी बघा कोणती एक नदी आहे जी नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे? बघा दारणा नदी या ठिकाणी गोदावरी या नदीची या ठिकाणी उपनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ बघा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा कृष्णा नदीचं बघा उगमस्थान महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी बघा कृष्णा नदीचं उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वाधिक बघा पावसाचे ठिकाण असणारे मोसिनराम बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा मोसिनराम या ठिकाणी बघा सर्वात जास्त पाऊस पडतो, तर मोसिनराम बघा हे ठिकाण मेघालय या राज्यामधलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संयुक्त राष्ट्र संघटना बालक निधी युनिसेफ या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? युनिसेफ या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा न्यूयॉर्क या ठिकाणी बघा युनिसेफ या संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक सार्क या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा सार्क या संघटनेचं मुख्यालय बघा काठमांडू नेपाळ या ठिकाणी बघा सार्क या संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचायत राज पद्धतीचा बघा स्वीकार करणारे महाराष्ट्र बघा हे देशामध्ये खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? बघा पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र बघा देशामध्ये 9व्या क्रमांकाचे राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रायगड जिल्ह्याचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? रायगड जिल्ह्याचं मुख्यालय बघा अलिबाग या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा सन 1962 या वर्षी बघा महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद यांची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेल्वेचे डबे निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले पेरांबूर बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? पेरांबूर बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पेरांबूर, तर तामिळनाडू या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, खालीलपैकी कोणते शहर हे गंगा नदीच्या काठी या ठिकाणी गंगा नदीच्या काठी वसलेलं शहर नाही? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला या ठिकाणी अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.